नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण कंबाईन ग्रुप बी 2023मध्ये झालेला जो पेपर होता त्याच्यामधले आपण पॉलिटीचं ॲनालिसिस आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघा काय आहे. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे बघा. महाधिवक्ताबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिला बघा काय पॉईंट, महाधिवक्तेची नियुक्ती राष्ट्रपती करतात. तर याच्यामध्ये पहिलाच पॉईंट आपल्याला असत्य आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला महाधिवक्तेची नियुक्ती कोण करतं तर संबंधित राज्याचे राज्यपाल करतात. आता दुसरं काय, राज्यपालाने त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्यपालाला म्हणजे राज्य सरकारला सल्ला देतात. कोण? महाधिवक्ता. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कर्तव्ये कार्य ते पार पाडतात. म्हणजे याच्यामधले फक्त असत्य आहे. त्यांची नियुक्ती कोण करतं महाधिवक्तेची तर राज्यपाल करतात. आता महाधिवक्तेशिवाय म्हणजे इतर आपण काय गोष्टी आपण ह्याच्यामध्ये पाहू. आता काय बघा, महाधिवक्ता कलम कोणतं आहे? 165 कलम आहे. हे महत्त्वाचं कलम आहे. नेमणूक कोण करते? राज्यपाल. राजीनामा कोणाकडे असतो? राज्यपालांकडेच. राष्ट्रपतींकडे नाही तर राज्यपालांकडे. पात्रता काय आहे? हायकोर्टच्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता आहे. कालावधी किती? राज्यपालांची मर्जी असेपर्यंत आहे, म्हणजे कालावधी. राज्य शासनाचे पूर्वकालीन वकील नाहीत, खाजगी वकिली करू शकतात. सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत. याच्यामध्ये हे महत्त्वाचे पॉईंट आहेत राज्य महाधिवक्ताबद्दल. आता पुढचा प्रश्न बघा काय, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आता बघा, पहिला, उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. हे बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. बरोबर आहे. जरी उच्च न्यायालय राज्याशी संबंधित असलं तरी त्यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती, राज्यपाल नाही. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. ही तर चुकीचं आहे. राज्यपाल नियुक्ती करतात का? नाही. तर कोण करतं? राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे? 62. आणि सर्वोच्च न्यायालयाचे किती? 65. उच्च न्यायालय म्हणले की निवृत्तीचे वय 62 आहे. म्हणजे याच्यामधलं असत्य कुठलं आहे तर 3 नंबरचं असत्य आहे. त्यांची राज्यपाल नियुक्ती करत नसून तर राष्ट्रपती नियुक्ती करतात. पुढचा प्रश्न बघा काय, आता हायकोर्टच्या न्यायाधीशासंबंधी इतर बघा महत्त्वाच्या बाबी काय, नियुक्ती कोण करते? प्रेसिडेंट. किती असतात? 1 आणि इतर. आता 1 आणि इतरची नियुक्ती कोण करतं तर आता म्हणजे हायकोर्टचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश असते, त्यांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. कोणाच्या? CGIच्या सल्ल्याने. आणि इतर जे कोण? राज्यपाल आणि CGIच्या सल्ल्याने इतर न्यायाधीशांची नियुक्ती केलेली जाते हायकोर्टमध्ये. शपथ कोण देतं? राज्यपाल. नियुक्ती राष्ट्रपती करत असले तरी शपथ राज्यपाल देतात. राजीनामा कोणाकडे? राष्ट्रपतीकडे. मॅक्झिमम वय 62 आहे, मिनिमम नमूद नाही. पात्रता काय? 10 वर्ष वकिली हायकोर्टात किंवा 10 वर्ष जज इतर न्यायालयामध्ये असले पाहिजे, ही त्यांची पात्रता आहे. आता उच्च न्यायालयापर्यंत बघा आतापर्यंत काय, PD दिनकरन कर्नाटक हायकोर्ट नियुक्ती निश्चितनंतर त्यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप करताच त्यांची बदली सिक्कीम हायकोर्ट. राज्यसभेने त्रिसदस्यीय समिती नेमतात, त्यांनी राजीनामा. सौमित्री सेन कलकत्ता हायकोर्टाचा भ्रष्टाचाराचा आरोप, राज्यसभा चौकशी समिती दोषी करतात, लोकसभा पारित करण्यापूर्वी राजीनामा दिला. म्हणजे यांच्या विरुद्ध काय महाभियोगाचा प्रस्ताव आलेला होता, पण त्यांचं ते जो महाभियोग प्रस्ताव आहे तो येण्या अगोदरच यांनी राजीनामा दिलेला. कोण? PD दिनकर आणि सौमित्र सेन यांनी. त्यांची शपथ कोण देतं तर राज्यपाल देतात किंवा त्यांना नियुक्ती केलेल्या व्यक्तीसमोर शपथ दिली जाते. बदली कलम 222 नुसार केवळ जनहितार्थ नाही, बदली झालेला बदलीला आव्हान देऊ शकतो. जेथून जेथे बदली करायची आहे त्या मुख्य न्यायाधीशांचा विचार सरन्यायाधीश घेतात. म्हणजे जेथे कुठे बदली करायची आहे तिथे काय तेथील सरन्यायाधीशांचा
त्यासाठी काय न्यायाधीशांचा विचार घेतलेला जातो, सरन्यायाधीशांचा. आता 224 मध्ये काय, उच्च न्यायाधीश अनुपस्थितीत राष्ट्रपती नियुक्ती करतात. काम वाढल्यास थकीत जास्त काम वाढल्यास किंवा जास्त झाल्यास 2 वर्षापर्यंत किंवा 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत नियुक्ती केली जाते. कोणाची? जे कलम 224 मध्ये काय, हंगामी न्यायाधीशांची नेमणूक आहे किंवा अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक केली जाते कलम 224 नुसार. एखादा न्यायाधीश गैरहजर किंवा असमर्थ असेल तर राष्ट्रपती मूळ न्यायाधीश येईपर्यंत वा 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत पद ग्रहण करू शकतो. यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. हंगामी न्यायाधीशांची नियुक्ती पण राष्ट्रपती करतात. आता निवृत्त न्यायाधीश, आता हंगामी न्यायाधीश कलम कुठले 224 आणि निवृत्त न्यायाधीशांचा 224 आहे. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने हायकोर्ट मुख्य न्यायाधीश दुसऱ्या हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाची विनंती करू शकतात. आता पुढचा प्रश्न बघा काय. आता ह्याच्या संबंधी अजून महत्त्वाची कलमे बघा कुठले आहेत. कार्यकारी व कायदेकारी मंडळाच्या दबाव व हस्तक्षेपापासून मुक्त निर्णय निष्प्रभपणे कार्य न्यायालयाचे करण्यास सक्षम. नेमणुकीची पद्धत 217 मध्ये. पदावधी सुरक्षा 217 मध्येच आहे. निश्चित सेवा समिती 221 मध्ये. खर्च संचित निधीवर प्रभारित आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पेन्शनवरील खर्च भारताच्या संचित निधीवर. आता हे खर्च संचित निधीवर म्हणजे कुठल्या राज्याच्या, पण जर कुठले निवृत्त असतील न्यायाधीश तर त्यांचा संचित निधी भारताच्या संचित निधीवर असतो. त्यांचा खर्च कोणावर असतो? भारताच्या संचित निधीवर. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पेन्शनवरील खर्च म्हणजे जर पेन्शन असेल त्यांचा तर ते भारताच्या संचित निधीवर असते. संसदेतील चर्चेवर निर्बंध असते कलम 121. निवृत्तीनंतर वकिलीवर बंदी 220 नुसार. अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार 215 नुसार आहे. अधिकार क्षेत्र त्यांचं गटवता येत नाही. कार्यकारी मंडळापासून विभक्त आहेत. कार्यकारी मंडळांना न्यायिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांची प्रशासनातील भूमिका संपुष्टात आणण्यात आलेली आहे. कार्यकारी मंडळ न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करू शकत नाही. अधिकार क्षेत्र आणि मर्यादा काय आहेत? सुप्रीम कोर्टाप्रमाणेच व्यापक अधिकार आहेत. अपिलाचे अंतिम न्यायालय आहे राज्यासाठी. घटनेचं संरक्षण करता आहे. घटनेचा अर्थ लावणे तसेच मूलभूत हक्कांचे हमीदार 225 नुसार अधिकार. घटनेच्या प्रारंभपूर्वी व लगत तसेच एक नवीन महसूल विषयक मुद्द्यांबाबतचे अधिकार क्षेत्र आहेत. सध्याचे अधिकार क्षेत्र काय आहेत बघा. घटनात्मक तरतुदी, एकच अभिलेख, संसदीय कायदे, राज्य विधिमंडळाचे कायदे, भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी संहिता, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908. आता प्रारंभिक बघा काय आहेत. थेट येणारे दावे, ॲडमिरल्टी, मृत्यूपत्र, विवाह, घटस्फोट, न्यायालयाचा अवमान, हे काय प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहेत. संसद, राज्य विधिमंडळ, निवडणूक समिती, तंटे, महसूल विषयक, मूलभूत हक्क, घटनेचा अन्वयार्थ, कनिष्ठ न्यायालयाकडून काढून घेतलेले दावे, 4 उच्च न्यायालयांना कलकत्ता, बॉम्बे, मद्रास, दिल्ली उच्च न्यायालय मूल्यांच्या दाव्यांमध्ये प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. त्यांना 1973 पूर्वी प्रारंभिक फौजदारी अधिकार क्षेत्रही प्राप्त होते, मात्र ते CRPC 1973 अन्वये रद्द केलेले आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. भारत सरकारकडून कोणते वर्षी 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज 24 एप्रिल काय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय जनसंपर्क दिवस कधी? 21 एप्रिलला. मतदार दिवस 25 जानेवारी. साक्षरता दिवस 8 सप्टेंबरला. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? विधान परिषद कुठे आहे? बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, केरळ आणि राजस्थानमध्ये नाही. म्हणजे ड पाहिजे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 2. आता विधान परिषद कुठे आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये आहे, परत उत्तर प्रदेश,
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक नाही, मध्य प्रदेशमध्ये नाही, आंध्र प्रदेशमध्ये आहे, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक हे झाले 4, बिहार आणि तेलंगणा या राज्यात आहे. म्हणजे एकूण 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे सध्या. जिथं विधान परिषद होती पण तिथं आता नष्ट करण्यात आलेली आहे, तर ती कुठल्या राज्यात? पंजाब, बंगाल आणि तमिळनाडू इथं विधान परिषद होती पण तिथून काढून घेण्यात आलेली आहे. आणि ठराव म्हणजे विधान परिषद होण्यासाठी ठराव कोणत्या कोणत्या राज्यात आहेत? राजस्थान, ओडिसा, आसाममध्ये. तर विधान परिषद रचना आपण संबंधी बघू. तरतूद काय? सदस्य संख्या किती असते? कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त मॅक्सिमम किती असते? कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या 1/3. उत्तर प्रदेशमध्ये 100 आहे आणि महाराष्ट्रात 78 आहे. बिहार, कर्नाटकमध्ये 75. पद्धत निवडणुकी पद्धत 171 मध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये निर्वाचित म्हणजे प्रत्यक्ष निवडलेले 506 असतात. त्याच्यामधून 103 विधानसभा सदस्य, 103 स्थानिक स्वराज्य संस्थांमधून, 102 पदवीधर, 102 शिक्षक, 1/12 पदवीधर आणि शिक्षक 1/12 आहे. आणि 106 नामनिर्देशित कोणाकडून? राज्यपालाकडून. राज्य विधानमंडळाचा कालावधी 172 मध्ये. विधानसभेचा 5 वर्ष आणि विधान परिषद काय? स्थायी सभागृह आहे. विधानमंडळ सदस्यासाठी पात्रता काय? 173 मध्ये दिलेली आहे. वय किती पाहिजे? विधानसभेला 25 आणि विधान परिषदेसाठी 30 वर्ष. विधानसभा किंवा विधान परिषद संघटित राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदानासाठी नोंदणीकृत मतदार. राज्यपालाद्वारे विधान परिषदेमध्ये काय? राज्यपालाद्वारे नामनिर्देशनासाठी पात्र होण्यासाठी तो संबंधित राज्यपाल रहिवासी असावा. संबंधित राज्याचा रहिवासी असावा. तर पुढचा बघा प्रश्न काय? 61वी घटना दुरुस्ती कशासाठी केलेली? तर मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष केलेले 61वी घटना दुरुस्तीनं. 44वी घटना दुरुस्ती कशासाठी? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात. 44वी घटना दुरुस्ती आहे 1978ची. 41वी घटना दुरुस्ती काय? राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची सेवानिवृत्तीचे वय किती? 60 वरून 62 केलेले आहे. 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज संबंधित त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. पुढचा प्रश्न बघा. 44वी घटना दुरुस्ती बघा काय? 1978चे राष्ट्रपतींना फेरविचारार्थ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार पुन्हा एकदा परत पाठवण्याचा अधिकार दिला. अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंड शब्द. मंत्रिमंडळातून लेखी शिफारस मिळाल्यानंतरच राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतात. न्यायिक पुनरावलोकनातून राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रतिक्षण घोषित करण्यास सक्षम करणारी तरतूद हटवली. कलम 19 अंतर्गत 6 मूलभूत हक्क केवळ सशस्त्र बंडाच्या आधारावर आहेत नव्हे तर युद्धाच्या व बाह्य आक्रमणाच्या आधारावर निलंबित केले जाऊ शकतात. 2021 द्वारे हमी मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार राष्ट्रपती निलंबित करू शकत नाहीत. आणीबाणी चालू ठेवण्याचा ठराव बहुमताने संमत झाला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत विधाने विचारात घ्या म्हणते. तर आपल्याला अयोग्य विचारलंय. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे सरपंचाचा अधिकार आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे
आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळावर देखरेख करणे हा आहे का तर नाही. सरपंचाचा अधिकार आहे का नाही, कर्तव्य नाही. तर हे कोणाच कर्तव्य, झेडपीचं आहे. म्हणजे अयोग्य कोणतं आहे, फक्त क यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 3. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? शिवरामन आणि सेन हे सदस्य होते. रामा सुब्रमण्यम हे कोण होते? सदस्य नव्हते, तर ते सचिव होते. बरोबर आहे. सरकारी आयोगाविषयी माहिती बघा. स्थापना 83 ला झाली, अहवाल 87 ला दिला आहे. केंद्र राज्य संबंधासाठी हा होता सरकारी आयोग. आता महत्त्वाच्या शिफारसी काय आहे बघा. ऑल इंडिया सर्व्हिस अधिक बळकट करणे, 356 चा वापर शेवटचा पर्याय म्हणून करणे, राज्यपाल नियुक्ती, सीएमच्या सल्ल्यानुसार असावी, आर्टिकल 283 आंतरराज्य, 263 म्हणजे काय, आंतरराज्यीय परिषद स्थापन कराव्यात, आर्टिकल प्रशासकीय आयुक्त पद पुन्हा कार्यान्वित करावे. आता सरपंच उपसरपंच बद्दल माहिती बघा. 21 वर्ष पूर्ण लागतात. 1955 नंतर जन्मलेल्या किमान 7वी उत्तीर्ण पाहिजे. संपूर्ण अनुसूचित क्षेत्रात लोकसंख्या नाही तर ST साठीच राखीव ठेवली जाईल. उपसरपंचसाठी आरक्षणाची तरतूद नाही. कोणत्याही सदस्यांची निवड होऊ शकते. निवडणुकीत सरपंचांना निवडून आल्यास नव्याने निवडणूक घेतली जाते. तरीही नसल्यास सदस्यांमधून एकाची निवड. कायद्यामध्ये दिवाणी न्यायालयांचे आदेश आहेत. समसमानतेत निर्णायक मत. सरपंचाचे त्यावेळेस फक्त निवडणूक नंतर इतर कामे चालवली जात नाहीत. विवादात 15 दिवस आत जिल्हा दाद, नाहीतर आयुक्तांकडे 60 दिवसात. गणसंख्या किती, 1/2. तहकूब. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्या गणपतीची आवश्यकता नाही. सभेचा अहवाल 7 दिवसात. पंचायत समिती सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिकारी पाठवतो. जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, जिल्हा परिषद विषय समितीचा सभापती, पंचायत समितीचा सभापती किंवा उपसभापती. मानधन किती, 2000 पासून सुरुवात आहे. अविश्वासाचा ठराव कसा आहे, ग्रामसभेत सदस्यांपैकी 203 सदस्यांनी तहसीलदाराकडे नोटीस दिल्यास पुन्हा मागे नाही. नोटीसपासून 7 दिवसात विशेष सभेचा अध्यक्ष कोण, तहसीलदार असतो. सभेत 3/4 बहुमताने गुप्त मतदानाद्वारे संमत झाल्यास पद रिक्त झाले असे मानले जाते. सरपंच उपसरपंच दोघांविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत झाल्यास BDOने प्राधिकृत केलेल्या विस्तार अधिकाऱ्याकडे सर्व अधिकार, कार्य, जबाबदाऱ्या निहित होतात. म्हणजे दोघेही बडतर्फ झाले तर कोणाकडे कार्य जातं, तर विस्तार अधिकाऱ्याकडे. कार्य जबाबदाऱ्या विहित होतात. तो नवीन निवड होईपर्यंत काम करतो, पण त्यास मतदानाचा हक्क नाही. त्यांना जिल्हा अधिकाऱ्याकडे दाद 30 दिवसाच्या आत. 7 दिवसात विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते. निर्णय हा अंतिम असतो. ग्रामपंचायती खाते सरपंच उपसरपंच संयुक्त नावाने असते. एक विषय समाविष्ट करण्याची मागणी केल्यास समावेश बंधनकारक असते. उपसरपंच मर्यादा. सरपंच 15 दिवस व त्यापेक्षा काही असल्यास त्याचे काम तसेच त्यांनी केलेल्या कोणत्याही कामात नवीन काम, चालू काम, बंद, हंगामी इत्यादी कामे करता येत नाहीत. आता हे आपण बघितलेलं आहे सगळं. पुढचा प्रश्न बघा. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करणे कोणत्या कलमात सुधारणा आलेली आहे? निवडणूक आयोगाची कलम कुठले? 324 भाग 15 मध्ये. भाग 15 आर्टिकल 324 ते 329 मध्ये. 324 नुसार किती संसद, लोकसभा, राज्यसभेला, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, राज्यपालांच्या निवडणुका पार पाडणे हे त्यांचं कार्य आहे. स्थापना 25 जानेवारी 1950 ला. राष्ट्रीय मतदान दिन असतो त्या दिवशी. पहिले कोण आहेत निवडणूक आयुक्त? सुकुमार सेन. सध्या कोण आहेत? ज्ञानेश कुमार आहेत. 26वे. 25वे राजीव कुमार होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयुक्त घेते. 73वी घटना दुरुस्ती 243 के आणि 74वी घटना दुरुस्ती 243 JD नुसार. पुढचा प्रश्न बघा काय आहे.
अचूक जोड्या जावा. थॉमस हॉब्स. आता रुसो आपल्याला माहिती आहे फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता. म्हणजे चारचं ब येते. कुठे चारचं ब? एकाच ठिकाणी. आता एकचं क. थॉमस हॉब्स कोण आहे? ब्रिटिश तत्वज्ञ आहेत. फ्रेडरिक हायेक कोण आहेत? अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ आहेत. रॉबर्ट नॉझिक कोण आहेत? रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्वज्ञ आहेत. रुसो आणि फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आहे. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण होत आहे? संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष गवा मावळणकर होते. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? ऑक्टोबर 1947 मध्ये. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटने अनुच्छेदांच्या क्रमाला योग्य क्रम लावा. आता पर्यावरण संरक्षण सुधारणा कधी? 48 मध्ये. जनतेचे राहणीमान सार्वजनिक आरोग्यात सुधारणा 47 मध्ये. अनुसूचित जाती जमातीसाठी 46 आहे. सर्व नागरिकांना समान नागरिक कायदा लागू 44 मध्ये. भाग 4 मध्ये 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत. आयर्लंड कोण घेतलीत? न्यायिक अनुज्ञा नाही म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटना सुधारणा कायदा अहवाल कधी प्रसिद्ध केला यांनी? 1919 चा कायदा, पण जुलै 1918 अहवाल प्रसिद्ध केला आहे. अयोग्यरित्या जोडवलेली जोडी भेदभाव करण्यास मनाई 15 मध्ये. बरोबर आहे. संमेलनाचा हक्क 19 मध्ये. जीवित आणि संरक्षणाचा हक्क 20 मध्ये. का तर नाही 21 मध्ये. घटनात्मक उपायाचा हक्क 32 मध्ये. म्हणजे क फक्त अयोग्य. ऑप्शन क्रमांक 3 येणार आहे. समोरची सूचीमध्ये खाली कशाचा समावेश नाही? करारनामे आहेत, जंगले आहेत, जकात राज्य सूचीमध्ये आणि दिवाळखोरी नादारी. म्हणजे फक्त क हे नाही समोरची सूचीत. दिवाळी आणि नादारखोरी पण आहे. हे आपण पाहिलेले आताच. हा प्रश्न याच्यामध्ये कॅन्सल झालेला आहे. भारतात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका कोणत्या भारतीय निवडणूक आयोग. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? 167 मध्ये कर्तव्य आहेत मुख्यमंत्र्यांची. राज्य लोकसेवा आयोग ह्याचा पण हा प्रश्न हॅश झालेला आहे. कोणती समिती पंचायत राजशी संबंधित नाही? कोणती समिती? अशोक मेहता आहे, थंगन आहे, LM सिंघवी आहे, राज मन्नार नाही. केंद्र राज्य संबंधाशी संबंधित आहे म्हणजे फक्त 2 नाही. ग्रामसभेच्या रचनेचे अचूक समूह सांगा. वाक्यांचा समूह बनवा. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक मतदार ग्रामसभेत सभासद बनतो. ग्रामसभेला निवडणूक असते का तर नसते. सी अयोग्य. इथं सी आहे, हा गेला. इथं सी आहे, हा गेला. सर्व गेला. A, B आणि D. ग्रामपंचायतीत सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. बरोबर आहे. म्हणजे A, B, D बरोबर आहे. मसुदा समितीचे सदस्य कोण होते? तर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता. कलम कोणते? 165 आहे. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार
ग्रामपंचायत देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कुठल्या आहेत? गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे ही जबाबदारी आहे का? तर नाही. फक्त ड बरोबर नाही आपल्याला विचारलंय. फक्त ड हे बरोबर नाही. भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले नाही? समोरची सूची कायद्याचे राज्य घेतले, सरकारी मंत्रिमंडळाचे स्वरूप घेतले, सरकारी संसदीय स्वरूप घेतले. समोरची सूची घेतली का? तर नाही. हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य असणार आहे. भारताच्या दळणवळण क्षेत्रात विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसी काळात निर्माण केले गेले. लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शॉरच्या काळात रस्त्याच्या बांधकामासाठी मोठी चालना मिळाली. हे चुकीचं आहे. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचे रेल मार्ग बांधण्यात ब्रॉडगेज होती का? तर नाही, नॅरो गेज होते. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षे रस्ते सुधारणा योजना कोणती? नागपूर रस्ते सुधारणा योजना 20 वर्षाची म्हणजे 43 ते 63 पर्यंत. AD पाहिजे बरोबर आपल्याला. ऑप्शन क्रमांक 2. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण कंबाईन ग्रुप बी 2023 मधील पॉलिटिक्सचे ॲनालिसिस पाहिलेलं आहे. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण सायन्सचे ॲनालिसिस पाहू.